नमस्कार सर्वांना. आपण काल जो सेशन बघितला तो केमिस्ट्रीचा पहिला भाग बघितला आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की एकंदरीत केमिस्ट्री काय असते आणि त्याचं वर्गीकरण कसं असतं, धातू काय कशाला म्हणतो आपण, अधातू कशाला म्हणतो आणि हा सगळा भाग काल संपवला आणि काही बेसिक टर्म्स ज्या असतात त्या आपण संपवण्याचा प्रयत्न केला. आता पुढचं सेशन चालू करण्यापूर्वी मला तुमच्याकडनं जे लोक आता हजर आहेत त्यांच्याकडनं फक्त एक थंब हवा आहे, जेणेकरून माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतोय. काल तशी एक अडचण येत होती की काही लोकांना ऐकायला जात नव्हतं, तर जे आहेत त्यांनी फक्त एक थंब करा, म्हणजे मी कंटिन्यू सुरू करतो. ओके, चालेल. तर कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं की केमिस्ट्री आणि फिजिक्स हे दोन, जसं मी सांगितलं काल, की हे दोन इंटरलिंक्ड सब्जेक्ट आपल्याला एमपीएससीच्या दृष्टीने अभ्यास करायचे आहेत. तसे टेक्निकली, अकॅडमिकली ते सब्जेक्ट वेगवेगळे आहेत. आणि केमिस्ट्रीमध्ये मूळतः 3 भाग पडतात. हे आपण बघितलं, की ते फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर असे 3 भाग पडतात. तर हे सगळं शिकण्यासाठी, कुठलाही केमिस्ट्रीचा भाग शिकण्यासाठी आपल्याला हे बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आता प्रश्न विचारताना बऱ्याचदा एखादा केमिकल कंपाउंड आहे समजा आणि त्याच्यावरती होणारा लाईटचा परिणाम, रेडिएशनचा परिणाम असा प्रश्न पुस्तकातनं येतो किंवा आयोगाने विचारलेला आहे. तर मग तो प्रश्न कसा सोडवायचा? तर त्याच्यासाठी हे बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. खूप एकदम हाय लेव्हलचं, अगदी हाय लेव्हलचं केमिस्ट्री येणं किंवा असणं गरजेचं नाहीये. पण बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट म्हणजे विषयाचा एक पायाभूत एक समज असणं गरजेची या ठिकाणी आहे. आणि पायाभूत समज असण्यासाठी आपल्याला ते आपल्या भाषेत, आपल्या सोयीनुसार समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण शिकवताना थोडंसं मराठी आणि थोडंसं इंग्लिश असं मिक्स करून शिकवण्याचा प्रयत्न करतोय, ज्या पद्धतीने आपण बोलतो. तर हा एक मुद्दा झाला. दुसरं असं आहे, की आपण काल सुरुवातीला ज्या पद्धतीने बघितलं, की पहिल्यांदा बघितलं केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्रीचे 3 प्रकार फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक ते बघितलं आणि त्याच्यानंतर आपण बघितलं, की मेटल्स काय असतात, नॉन मेटल्स काय असतात, एकूण किती मेटल्स आहेत, निसर्गात किती आढळतात, हा सगळा भाग आपण काल कव्हर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं, की जसं बायोलॉजीमध्ये शिकत असताना आपण बघितलं, की प्रत्येक गोष्ट ही सेलपासून बनलेली आहे. बायोलॉजीमध्ये आपण शिकत असताना बघितलं, की प्रत्येक गोष्ट ही एका पेशीपासून बनलेली आहे आणि पेशी ही बेसिक युनिट आहे फंक्शनचं. मग त्याचप्रमाणे केमिस्ट्रीमध्ये काय असतं, तर केमिस्ट्रीमध्ये ॲटम असतो आणि या ॲटमपासून सगळं बनलेलं असते. मग आपण बघितलं, की वेगवेगळे धातू, अधातू यांचं क्लासिफिकेशन, यांचं वर्गीकरण जेव्हा आपण करतो, तेव्हा केमिस्ट्रीच्या बेसवर आणि फिजिक्सच्या बेसवर असंही करण्याचा प्रयत्न आपण काल केलेला आहे, शिकलेलो आहे. की फिजिकल याच्यानुसार त्यांचं कसं वर्गीकरण केलं जातं आणि केमिस्ट्रीच्या लेव्हलवरती कसं वर्गीकरण केलं जातं. फिजिकलमध्ये आपण त्याचे 5 प्रकार बघितले. त्याच्यानंतर आपण त्याचे 5 डेफिनिशन्स बघितल्या. या व्यतिरिक्त आपण जेव्हा केमिस्ट्रीचं बघितलं, तर केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो की मिक्सचर असतं, मिक्सचरमध्ये प्युअर असतं किंवा मिक्सचर असतं. म्हणजे सबस्टन्सेस जे आहेत आयदर प्युअर असतात किंवा मिक्सचर असते. आता मिक्सचरमध्ये आपण खाली बघितल्या 2 गोष्टी. एक तर होमोजिनियस मिक्सचर असतं किंवा हेटेरोजिनियस मिक्सचर असतं. ही एक गोष्ट बघितली आणि प्युअर सबस्टन्सेसमध्ये आपण बघितले, की सबस्टन्सेसच्या खाली एलिमेंट असतात किंवा कंपाउंड असतो. सबस्टन्सेसच्या खाली आपण आणखी 2 गोष्टी बघितल्या. ते तिथे आयदर एलिमेंट आहे किंवा कंपाउंड आहे. मग एकापेक्षा जास्त एलिमेंटने कंपाउंड तयार होतो, हे आपण काल बघितलं. त्याच्या खाली जेव्हा आपण एलिमेंटमधून, मग आता मूळ प्रश्न येतो, की एलिमेंट कशाने बनतो? तर एलिमेंट हा एखाद्या ॲटममुळे बनतो आणि तो ॲटम म्हणजे काय? त्याचं पण आपण काल चित्र क्लिअर केलेलं आहे. तर ॲटमचा शोध लावण्यासाठी किंवा ॲटमवरती रिसर्च झालेल्यासाठी एकूण 4 सायंटिस्टनी काम केलेलं आहे. हे सुद्धा आपण काल बघितलेलं आहे. तर 4 सायंटिस्टमध्ये आपण म्हटलं की 6th सेंच्युरी बीसी सर्वात पहिल्यांदा भारतीय शास्त्रज्ञ किंवा आपले शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा आपले महर्षी कणाद यांनी त्याचा परमाणू असा उल्लेख करून त्याचा शोध लावल्याचा पुरावा आपल्याला मिळतो. पण मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये, आधुनिक केमिस्ट्रीमध्ये त्याचा तसा उल्लेख येत नाही. आधुनिक केमिस्ट्रीमध्ये 4 सायंटिस्टचे आपण त्याच्यामध्ये बघितलं, डेल्टॉन बघितले, थॉम्सन बघितले, जॉन बोर बघितलं आणि पुढे आपण गेलो. तर रुदरफोर्डचं मॉडेल जे आहे ॲटमचं, तर हे वाइडली एक्सेप्टेड आहे आणि त्या मॉडेलनुसार आपण पुढे
आता केमिस्ट्री शिकणार आहोत. आता आपल्याला एकदा ॲटम समजला म्हणजे सगळ्या रासायनिक केमिस्ट्रीची मूळ नाडी पकडता आली, तर दॅट इज द ॲटम. एकदा ॲटम समजला, की तो ॲटमचा अभ्यास करून आपण ठरवू शकतो, की हा ॲटम कशासोबत काय करतो, कोणत्या कंपाउंड सोबत बॉन्डिंग करतो, कोणासोबत नाही करत. मग याच्यावरती एखाद्या मेटल, नॉन मेटलवरती अ, पाण्याचा काय इफेक्ट होतो, हवेचा काय इफेक्ट होतो. म्हणजे या सगळ्यामध्ये शेवटी केमिस्ट्रीच आहे. ऑल म्हणजे जसं आपण म्हणतो, की सगळं बायोलॉजीच आहे. तसं केमिस्ट्री शिकताना आपल्याला माहिती आहे जगात सगळं केमिस्ट्रीच आहे. आणि आपल्या मायथॉलॉजी प्रमाणे आपण असं म्हणायला हरकत नाही, की सगळं पंचधातूच आहे. आता या पंचधातू, आपण पंचधातू म्हटले ते ब्रॉडली क्लासिफाय केलेलं आहे आपल्या इंडियन मायथॉलॉजी प्रमाणे. पण आता आपल्याला शिकताना मॉडर्न केमिस्ट्री प्रमाणे आपण शिकतो आहोत आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे विषय जे आहेत ते आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि आपण चालू करूया ॲटम पासून. तर ॲटमची मी एक डेफिनेशन परत कालचं रिकॉल करण्यासाठी फक्त शेअर करतोय. मला ही त्याची इमेज जेव्हा मी शेअर करणार, इमेज शेअर केल्यानंतर मला तुमच्याकडनं उत्तर आहेत. मी 3 प्रश्न बेसिक विचारणार आहे. अगदी बेसिक 3 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 3 प्रश्नावरती तुम्हाला आन्सर करायचा आहे आणि ते आन्सर आलं की मी लगेच पुढच्या टॉपिकवरती शिफ्ट होणार आहे. आजचा टॉपिक तितका सोपा नाहीये, पण समजून घेतला, मन लावून जर ऐकलं, तर अगदी सोपा करण्याचा प्रयत्न आपण तो करणार आहोत. सर्वांना ही इमेज दिसतीये. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना? जर आवाज पोहोचत नसेल तर त्याला आवाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण आवाज पोहोचत असेल तर मला फक्त एवढं सांगा, की तुमच्या समोर ही इमेज दिसतीये का? जर दिसत असेल तर थंब पाठवा. ओके. दिसते. तर आपण काल मी सुरू करतो पुढे. तर आता आता आपल्याला ॲटमवरती खूप फोकस करायचा आहे. जोपर्यंत आपण ॲटमवरती फोकस करणार नाही, तोपर्यंत आपलं पुढे काही होणार नाही केमिस्ट्रीच्या बाबतीत. हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ आपल्या आजूबाजूचा सबस्टन्सेस हे कशाने तरी बनलेले आहेत. तर ते दुसरं-तिसरं काही नाही, तर त्या वस्तूच्या ॲटममुळे बनलेलं आहे. आणि त्या ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे, ते आपल्याला बघायचं आहे. त्या ॲटमचं स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे. आणि ते स्ट्रक्चर आपल्याला अ, नीटपणे शिकायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काल बघितलं, की सगळे जे मॅटर आहेत, मॅटर म्हणजे कुठलाही पदार्थ समजूया. ते सगळे जे पदार्थ आहेत, ते कशापासून बनलेले आहेत? तर ते पदार्थ बनलेले आहेत आपल्या मॅटर बनलेला आहे मॉलिक्यूल पासून किंवा आणि तो मॉलिक्यूल कशाने बनलेला आहे? तर ॲटम पासून. मी आज परत याच्यावरती जास्त फोकस करतो आहे, जास्त ताकदीने हे सांगतोय, कारण आपल्याला पुढे काही बेसिक डेफिनिशन येणार आहेत. आणि तुम्ही माझ्या म्हणजे आपला हा वेबिनार असल्यामुळे आपण एकमेकांच्या समोर नाही आहोत. त्यामुळे त्या डेफिनेशन समजणं खूप अवघड जातं तसं. एकदा का डेफिनेशन समजल्या, की पुढचं केमिस्ट्री अगदी सोपं होऊन जातं. म्हणून म्हणून किंवा प्रश्न समजण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तर तिथे असे शब्द येतील मॉलिक्युलर मास किंवा हे सगळे शब्द. तर त्यावेळेस हे कन्फ्युजन होणार नाही प्रश्न वाचताना आणि ते कन्फ्युजन टाळावं म्हणून हे बेसिक डेफिनेशन शिकत-शिकत आपण पुढे जाणार आहोत. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. लिटल बिट कन्फ्युजिंग आहे. थोडंसं कन्फ्युजिंग आहे. पण जर नीट ऐकलं, नीट लक्ष दिलं, तर ते खूप सोपं आहे. म्हणून आपण त्याच्यासाठी एफर्ट घेतो आहे. आणि नाही कळलं, तर मला तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह लिहून पाठवा. जर नाही कळलं, तर प्रश्नार्थक चिन्ह लिहून पाठवा आणि कळलं तर काही पाठवायची गरज नाहीये. ओके. सो आपण पुढे जाऊया. ते ॲटम आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. तर ॲटम आपण बघितला, की जॉन डाल्टन साहेब असतील, की थॉमस साहेब असतील, यांची थिअरी असेल,
किंवा रुदरफोर्ड साहेब असतील, या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा नील बोर्स यांचं ॲटॉमिक मॉडेल असेल, या सगळ्यांच्या थेअरीनुसार एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की ॲटम हा स्पेरिकल शेपमध्ये आहे. म्हणजे काय, चेंडूसारखा आहे. ॲटम हा स्पेरिकल शेपमध्ये आहे, ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. दुसरी गोष्ट जी झालेली आहे की त्याच्या सेंटरमध्ये न्यूक्लियस असतं आणि त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. पी आणि एन प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. पी आणि एन प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. आता हे किती किती असतात, हा वेगवेगळे भाग, प्रत्येक एलिमेंट नुसार हा वेगळा भाग असणार आहे. आपण ते पुढे बघूया. तर पी आणि एन हे असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, ते असतात न्यूक्लियस मध्ये. त्याच्या भोवती ऑर्बिट असतात गोल गोल. त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. एवढं सिंपल सायन्स आहे. पण हे सगळं शिकण्यासाठी कालचं पूर्ण लेक्चर शिकायचं होतं आपल्याला, आणि त्याच्याशिवाय हे कळलं नसतं. कोणी कोणत्या सायंटिस्टने काय म्हणलं, कारण नुसतं असं स्ट्रक्चर आहे आणि याच्यावरती प्रश्न येणार नाही. सायंटिस्ट वरती प्रश्न येणार, नोबेल कोणाला मिळालं ते येणार, कोणाचं मॉडेल येणार. आणि फॉर एक्झाम्पल रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचा जेव्हा शोध लागला, तर त्यांनी कुठल्या एक्सपेरिमेंट केला, त्याला फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कोणाला म्हणतात, हा प्रश्न येऊ शकतो. तर कोणाला म्हणतात, तर रुदरफोर्ड यांना म्हणतात. त्यांनी काय वापरलं होतं की गोल्ड फॉईल वापरली होती. वॉल्कमॅन गोल्ड फॉईल वापरली आणि त्याच्यावरती अल्फा पार्टिकलचा मारा केला, आणि त्यांच्या लक्षात आलं की सेंटर पासून काही रेज वापस येत आहेत इन्सिडेंट पर्यंत. म्हणजे जिथून रेज निघाले तिथपर्यंत ते वापस येत आहेत, आणि असं का होतंय. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ऍटमच्या मध्ये न्यूक्लियस आहे. तर हा सगळा अभ्यास त्यांनी केला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचं एक मॉडेल काढलं. आता हे झालं सगळं ऍटमच्या स्ट्रक्चर बद्दल. आता हे ऍटम एकाला एक चिटकून अटॅच होऊन काय त्यांचे रिएक्शन करून काय होत असतील, त्याच्यापासून सबस्टन्स तयार होतो, त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होणार एका ऍटम पासून, आणि त्या मॉलिक्यूल पासून मॅटर तयार होणार. इथपर्यंत काही कन्फ्युजन? जर कन्फ्युजन असेल तर थंब, कन्फ्युजन नसेल तर थंब, आणि कन्फ्युजन असेल तर क्वेश्चन मार्क. फास्ट. कन्फ्युजन नाही असं आपण गृहीत धरूया आणि पुढे चालूया. तर की आपण असं म्हटलं की ॲटम जो असतो त्याच्यामध्ये जो एम्प्टी स्पेस असतो अराउंड द न्यूक्लियस, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता हे दाखवणं तसं अवघड आहे टेक्निकली, पण डायग्राम बघून किंवा आपली इमेज बघून आपण सांगू शकतो की अशा पद्धतीने ते फिरत असतात. दुसरं असं आहे की न्यूक्लियस जो आहे त्याच्या आतमध्ये काय असते आपण म्हटलं, तर प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात न्यूक्लियसच्या आतमध्ये, ही गोष्ट शिकलो. आता एक गोष्ट, त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन्स वरती कुठलाही चार्ज नसतो. न्यूट्रॉन्स नील असतात. प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज पी पॉझिटिव्ह, एन नील, आणि इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो. 3 चार्ज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे ऍक्च्युअल 2च चार्ज लक्षात ठेवायचे आहेत. प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह, आणि न्यूट्रॉन्स वरती चार्जच नसतो, तो नील असतो. आता पुढची डेफिनेशन जी येते ती महत्वाची आपली, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. पुढची डेफिनेशन येते की व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. आता हे इमेज जी स्क्रीनवर दिसते, ही लक्षात घेऊनच आपल्याला स्टडी करायची, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. आता काल आपण थोडस याच्या लिटल बिट मध्ये थोडस इन्सर्ट करण्याचा प्रयत्न केला. तर मला आता तुम्ही सांगा की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? आता तुमच्या समोर आहे, कार्बन आहे, त्याच्यामध्ये 6 नंबर पण दिलेला आहे. तर हा सगळा ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणाला सांगता येईल? याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? या समोर दिसलेल्या कार्बन ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? कोण सांगणार? समोर असलेल्या, आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय?
तर हे जर आपण बघायचं झालं तर ॲटॉमिक नंबर कसा कॅल्क्युलेट करतात ते आपण बघायचं की टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स. आपण काय म्हटलं, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स असतात किंवा न्यूट्रॉन्स असतात. मग आता आपला प्रश्न असा आहे की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? आणि राउंडिंग मध्ये फिरताना इलेक्ट्रॉन्स असतात असंही आपण म्हटलं. तर मग आता हे जर असेल तर आपल्याला काढायचा आहे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर किती असेल, तर ॲटॉमिक नंबर जो आहे की टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा, हा लक्षात ठेवायचा त्यामध्ये किंवा आहे, किंवा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे प्रेझेंट असतात त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर. आणि तो कशाने दाखवला जातो? झेडने. आता आपल्या इमेजमध्ये दाखवलेल्या स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज किती असणार आहे? झेड इज इक्वल टू 6. म्हणजे कार्बनला 6 प्रोटॉन्स आहेत आणि 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग असं जर आपण उदाहरण घेतलं तर आता हायड्रोजनमध्ये हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे? एकच असणार आहे. असं ते आपल्याला बघायचं आहे की किती प्रोटॉन्स आहेत आणि किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याप्रमाणे. आयदर प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स. तर तो झाला ॲटॉमिक नंबर. ओके. पुढचा विषय आहे ॲटॉमिक मास. पुढचा विषय आहे ॲटॉमिक मास. मग आता ॲटॉमिक नंबर झाला, नंबर आला तर आता वजन पण केलं पाहिजे, त्याचा मास पण बघितलं पाहिजे किती आहे. तो ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं? तर ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, म्हणजे आपण न्यूक्लियस मधून जायचंय, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि प्लस इलेक्ट्रॉन, या तिघांचं टोटल. हा, परीक्षेमध्ये असंच कन्फ्युजन असणार आहे. ॲटॉमिक मास इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स. हे वाक्य बरोबर आहे का? असं. तर असं विचारल्यानंतर काय सांगायला लागेल की हो, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या तिघांचं अक्युमुलेटेड मास, या तिघांचं जॉईंट केलेलं मास, तिघांचं एकत्रित मास हेच वजन, हेच ॲटॉमिक मास असणार आहे. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स हे 3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत हे माहिती आहे आपल्याला. पण इलेक्ट्रॉन्सला अत्यंत निग्लिजिबल मास असते, खूप कमी मास असतो. त्याला खूप निग्लिजिबल अमाउंट मध्ये असते. म्हणून कॅल्क्युलेट करताना प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचंच वेट किंवा मास कॅल्क्युलेट केलं जातं. असं आपण करतो. तर हे नेहमी लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरा विषय असा आहे की ॲटॉमिक मास मोजतात कशाने? तर आपण किलोमध्ये तर मोजू नाही शकत कारण इतका छोटा हे आहे. मग ते मोजतात कसायचं? तर ॲटॉमिक मास नेहमी मोजत असताना डाल्टन या युनिटमध्ये मोजतात. 1 डाल्टन इज इक्वल टू 1 ॲटॉमिक युनिट मास. 1 डाल्टन, DALTON, डाल्टन, त्याचा स्मॉल यू ने रिप्रेझेंट करतात. स्मॉल यू ने त्याला रिप्रेझेंट करतात. म्हणजे 1 डाल्टन इज इक्वल टू 1 ॲटॉमिक युनिट मास असं झालं, असं ते असतं. इथपर्यंत काही कन्फ्युजन असेल तर प्रश्नार्थक चिन्ह, नसेल तर थंब. ओके, व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं कळतंय हे असं समजून मी पुढे जायला हरकत नाही. आपण 2 महत्त्वाच्या डेफिनेशन बघितल्या. मरेपर्यंत विसरायचं नाहीये. त्याला आपण मेलो तरी आपल्याही बॉडीला ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, आपले पार्टिकल कुजणार, सगळं होणार आणि त्याच्यात ते सगळं आहेच. कुजल्यानंतर ॲटॉम, मास, मॉलिक्यूल, बायोलॉजी सगळंच एकत्र आहे. सो जग हे सगळं निसर्गातूनच आहे. आपणही निसर्गातच आहोत. आणि आपलं विघटन हे सुद्धा एक केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे. त्यामुळे आपण काहीही विसरायचं नाही. शिकलो ते शिकून घ्यायचं, पुढच्या पिढीला ट्रान्सफर करायचं. बरोबर. सो नाऊ क्वेश्चन वॉज दॅट व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? आता आपण शिकलो. एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगणार? कोण सांगणार ॲटॉमिक नंबर म्हणजे काय एका वाक्यात?
ॲटॉमिक नंबर हा डिनोट करतात झेडने, एवढं लक्षात आलं पाहिजे. ॲटॉमिक नंबर डिनोट करतात झेडने. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर असतो. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर असतो. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन या तिघांचं मिश्रण म्हणजे ॲटॉमिक मास असतो. पण ॲटॉमिक मासमध्ये इलेक्ट्रॉनचं वजन खूप कमी असतं, त्याचं निग्लिजिबल असतं, म्हणून या दोघांचं टोटल जास्त घेतात. त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास कशाने सांगतात? डेल्टॉनने सांगतात. 1 डेल्टॉन इज इक्वल टू 1 ॲटॉमिक AMU एवढं ते मोजतात. आता हे झालं ॲटॉमिक मासच्या संदर्भात. आता ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर हे लिहितात कसे? हे शिकलं पाहिजे. एकदा हे जर कळलं, तर पुढचा भाग सोपा होऊन जातो. ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर हे लिहितात कसे एवढं लक्षात ठेवायचं. तर ॲटॉमिक मास जो असतो हा वर लिहितात आणि ॲटॉमिक नंबर जो असते तो खाली लिहितात. आलं लक्षात? ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर. तर एलिमेंटचा जेव्हा सिम्बॉल लिहितो आपण, समजा कार्बन आहे, कार्बनचा C जर लिहिला, उदाहरणार्थ मी पुढची एक इमेज पुढच्या सेशनची आहे ती शेअर करतो, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी फक्त ती घेतोय, म्हणजे परत परत आपण ती घेऊयात. आयसोटोप्स इमेज आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की ॲटॉमिक नंबर जो आहे 6 दिसतोय तुम्हाला, तो खाली लिहिलेला आहे. कार्बनचा आहे म्हणून कार्बनचा C तो 6 आहे म्हणून खाली लिहिला आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो वर लिहितात. तो आहे 12, 13, 14. दिसलं? तर हे अशा पद्धतीने ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक नंबर हे लिहित असतात. आता समजा जर आपण हेलियमचा लिहिला तर He, हेलियमसाठी He लिहितात. ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा? तर तो आपल्याला लिहायचा आहे. ॲटॉमिक नंबर असेल त्याचा 2 आणि मास किती असेल तर त्याचं 4 असेल. ते अशा पद्धतीने ते लिहितात. सिंपल फंडा आहे. समजा आपण ऑक्सिजन घेतला, तर ऑक्सिजनला लिहिताना ऑक्सिजनसाठी O लिहायला लागेल. ॲटॉमिक नंबर ऑक्सिजनचा किती असेल? 8 असेल. मग तो कुठे लिहायचा? खाली लिहायचा. मग त्याचा ॲटॉमिक मास किती असेल? तर ते A ने डिनोट करतात. म्हणजे 16 असेल तर ते वरच्या बाजूला लिहायचं. जसं 6-12 लिहिलेलं आहे. 6-13, 6-14 असं जसं लिहिलेलं आहे ना, अशा पद्धतीने त्याची लिहिण्याची पद्धत आहे. बाकी त्याला वेगळं असं काही अ, डोकं लावण्याची गरज नाहीये. हा झाला एक भाग. आता पुढचा विषय असा आहे आपला, पुढचा विषय असा आहे, की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट कशाला म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट कशाला म्हणतात? आता बोर्स ॲटॉमिक थेअरी जर आपण बघितली, बोर्स जे ॲटॉमिक थेअरी जर बघितली, तर त्याच्यामध्ये 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 असं दिसतं, की आपल्याला जे स्क्रीनवरती चित्र दिसतं आहे, आपल्याला जी स्क्रीनवरती इमेज दिसते आहे, याच्यामध्ये आपण एक लक्षात घ्यायचं की अ, बोर्स ॲटॉमिक थिअरी जी आहे, बोर्स ॲटॉमिक थिअरी जी आहे, त्या थिअरीमध्ये आपण काय म्हणतो, की बाबा या न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट असतात. या न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिटस असतात. ऑर्बिट म्हणजे काय? एक वर्तुळ आहे, ते दिसतायत. तर ह्या ऑर्बिट असतात. त्याला आपण शेल पण म्हणतो. शेल पण म्हणू शकतो. तर मग हे कशाने डिनोट करायचे? तर KLMN असं पण करू शकतो किंवा 1, 2, 3, 4 आतून बाहेर आलं तर तसं पण करू शकतो. तर हे सगळी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. तर आता आपण जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, याच्यामध्ये किती ऑर्बिट आहेत? नंबर ऑफ ऑर्बिट किती आहेत? हा प्रश्न आहे माझा. फास्ट आन्सर पाहिजे मला. आपण जे चित्र दाखवलेलं आहे, इमेज शेअर केलेली आहे, याच्यामध्ये किती ऑर्बिट आहेत? 2 ऑर्बिट्स. येस, कोणाचा तरी आवाज आलाय मला. त्याच्यामध्ये 2 ऑर्बिट्स आहेत. मग आता मला हे लक्षात म्हणजे तुमच्या लक्षात आलं, की याच्यामध्ये 2 ऑर्बिट्स आहेत. पण तिसरी ऑर्बिट पण असणार आहे. राइट? तर ह्या ज्या ऑर्बिट आहेत,
या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि या इलेक्ट्रॉन्सला या ऑर्बिटमध्ये कुठल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार याच्यानुसार आणि त्याचा बॉन्ड कसा फॉर्म होणार हे ठरलेलं असतं. म्हणजे किती हायड्रोजन्स आहे, किती कार्बन, पुढे आपण जसं जसं जाऊ तसं आपल्याला ते कळेल. पण आता आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं की किमान 4 तरी ऑर्बिट असल्याच पाहिजे किंवा असतात. 2, 3, 4 म्हणजे 4 पर्यंत तरी असतातच असतात. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात. तर अर्थात प्रश्न असा आहे की 2 ऑर्बिट असणारे ॲटम असतात, 3 असणारे असतात, 4 असणारे असणार. तो वेगळा भाग आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शेवटची ऑर्बिट ही बॉन्ड फॉर्म करणार आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इथे 4 आहेत. म्हणजे आता हा कार्बन 4 हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करणार आहे. पुढे हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर येताना ही गोष्ट क्लिअर होईल. पण इथे एवढंच लक्षात घ्यायचं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? तर न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असतात, त्याच्या भोवती ऑर्बिट्स असतात आणि त्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या ठरलेली असते. त्या एलिमेंटनुसार, त्या धातूनुसार. तर ती जी संख्या आहे, ती संख्या डिनोट करणे म्हणजेच थोडक्यात काय की इलेक्ट्रॉनिक्स कॉन्फिगरेशन काय सांगणे. म्हणजे या ऑर्बिटमधलं इलेक्ट्रॉनचं अरेंजमेंट आणखी साध्या भाषेत या ऑर्बिट्स मधलं इलेक्ट्रॉनचं जे अरेंजमेंट आहे, या अरेंजमेंटला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथपर्यंत काय कन्फ्युजन कोणाला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं का? जर समजलं असेल तर थंब, नाही समजलं असेल तर परत एक्सप्लेन करतो. Yes, understood. Yes, understood, sir. मला आवाज नीट काय येत नाहीये, तर त्यामुळे मायक्रोफोन बंदच ठेवा, पण टेक्स्ट करा. ओके. तर आपल्याला साध्या आणि सोप्या शब्दामध्ये एवढंच शिकायचं आहे, की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? तर दुसरं-तिसरं काही नसून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनची एखाद्या ॲटम मधली रचना. इलेक्ट्रॉनची एखाद्या ॲटम मधली रचना याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ही अरेंजमेंट जी असते इलेक्ट्रॉनची त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सिंपल गोष्ट आहे. आपण आता उदाहरण जर बघितलं तर सोडियमचं उदाहरण. इमॅजिन करा, की सोडियम म्हणजे सोडियम क्लोराईड मधला सोडियम. तर त्याचं आपण घेऊया सोडियम डिनोट करतात किंवा लिहितात एन स्मॉल ए ने. मग सोडियमचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास असं आपल्याला लिहायचं आहे. तर ते कसं लिहू आपण? किंवा कार्बन याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे कार्बन, सोपं आणि समजण्याचं. कार्बन, मॅग्नेशियम, ऑक्सिजन. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची, या सगळ्या ॲटम्समध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येचं रचना यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्यापेक्षा वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काही नाही. खूप सोपी पद्धत आहे की इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पुढचा प्रश्न, पुढची टर्म्स येते आपली की व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे काय? आता एखाद्या एलिमेंटची व्हॅलेन्सी जी आहे ती आपण कशी ठरवतो की त्या एलिमेंटला कंबाईन होण्याची कॅपॅसिटी. कंबाईन होण्याची कॅपॅसिटी म्हणजे ए एलिमेंट आहे हा बी एलिमेंट सोबत जेव्हा कंबाईन होतो, तर तो कंबाईन होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो. तर ती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होणं म्हणजे त्या ॲटमची तेवढी व्हॅलेन्सी असणं. सिंपल वाक्य आहे. एखाद्या ए ॲटम आहे, ए ॲटमला बी ॲटमशी जॉइंट व्हायचं आहे, तर जॉइंट होताना तो काय देतो? काय घेतो किंवा काय देतो? हे जी देवाण-घेवाण आहे 2 ॲटमच्या मधली, त्याला म्हणतो आपण त्या मॉलिक्यूलची, त्या ॲटमची किंवा त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी. बरोबर? तर ती जनरली काय असतं? जनरली काय होतं, की एलिमेंट जे आहेत, कुठलाही एलिमेंट जर घेतला आपण, त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार. 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार. मग आता होतं काय, की समजा एखाद्याकडे 7च इलेक्ट्रॉन आहेत.
मॉलिक्यूलच्या शेवटच्या एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7च इलेक्ट्रॉन आहेत, तर तो काय करणार, 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा घेणार आणि 8 पूर्ण करणार स्टेबल होण्यासाठी. कारण मॉलिक्यूलला स्टेबल व्हायचं असते. तो अनस्टेबल राहून चालणार नाही. त्याला ऑलवेज ही वॉन्ट्स टू बी अ स्टेबल. आता या स्टेबिलिटीसाठी तो काय करणार, आयदर इलेक्ट्रॉन देणार किंवा इलेक्ट्रॉन घेणार. इलेक्ट्रॉन देणार किंवा इलेक्ट्रॉन घेणार. तो 2 पैकी एक काही करू शकतो. तर त्या एक्सचेंजला जो म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण व्हॅलन्सी. आणि तो किती इलेक्ट्रॉन देतात किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो, याला म्हणतो आपण त्याची व्हॅलन्सी. तर प्रश्न पुढचा येतो की ते डोनेट करतात किंवा घेतात. डोनेट करण्याच्या किंवा घेण्याच्या याला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो. आता एलिमेंट जर इलेक्ट्रॉन देत असेल, कन्सेप्ट लक्षात घ्या. व्हॅलन्सी आपण बघितली, पहिल्यांदा बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, की न्यूक्लियसमध्ये ॲटमच्या न्यूक्लियसच्या बाहेर ज्या ऑर्बिट असतात, त्या ॲटमच्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनच्या रचनेला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर आता कळलं आपल्याला की बाहेर जे इलेक्ट्रॉन्स ठेवलेले असतात किंवा जे असतात ते कशा पद्धतीने असतात, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा प्रश्न क्लिअर झाला. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल प्रश्न नाही राहिला. आता प्रश्न काय आहे की व्हॅलन्सी म्हणजे काय. तर व्हॅलन्सी म्हणजे काय, की बॉन्ड बनवण्यासाठी पुढच्या चॅप्टरमध्ये येईल बॉन्ड. आता बॉन्डवर फोकस नको करायला. आपल्याला काय म्हणायचंय की मॉलिक्यूल ॲटमला स्टेबल करण्यासाठी, एलिमेंटला स्टेबल करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एखादा इलेक्ट्रॉन द्यावा लागेल किंवा घ्यावा लागेल. मग हे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण जे होते शेवटच्या ऑर्बिट मधली, लक्षात घ्यायचं, शेवटच्या ऑर्बिट मधली. मग काही एखाद्याला दुसरी ऑर्बिटच ही लास्ट ऑर्बिट असेल, दुसरी ऑर्बिटच ही लास्ट ऑर्बिट असेल, तर त्यामुळे ते शेवटच्या ऑर्बिट मधली जे हे असते, तर त्याला शेवटच्या ऑर्बिट मध्ये जो विषय असतो, लास्ट ऑर्बिट मध्ये जी हे असते, लास्ट ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन्स असणार आहे, तो इलेक्ट्रॉन्स देवाणघेवाण होण्याच्या पद्धतीला आपण म्हणूया की व्हॅलन्सी. मग किती व्हॅलन्सी तो देणार, किती व्हॅलन्सी घेणार, तर याच्याप्रमाणे ते आपलं ठरणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा आहे याच्यामध्ये, की जर एलिमेंट आहे, इफ एलिमेंट इज डुईंग अन डोनेटिंग अन इलेक्ट्रॉन, जर एलिमेंट इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल, तर त्याला व्हॅलन्सी जे डोनेट करतात ती पॉझिटिव्ह साईनने लिहितात, पॉझिटिव्ह. आणि जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्याला निगेटिव्ह साईडने म्हणतात. मग आता आपल्याला जर व्हॅलन्सी लिहायची असेल, व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज पॉझिटिव्ह. आणि कारण काय, की तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. व्हॅलन्सी ऑफ सोडियम क्लोराईड मधला घेऊ आपण. व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन, इफ अन एलिमेंट, जर एलिमेंट डोनेट करत असेल तर पॉझिटिव्ह, दान करतोय पॉझिटिव्ह, घेतोय, भीक मागतोय निगेटिव्ह. सिंपल गोष्ट आहे. मग जर इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर त्याला पॉझिटिव्ह आपण लिहायचं, आणि जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्याला आपण निगेटिव्ह लिहायचं. सिंपल फंडा आहे. डोनेटला पॉझिटिव्ह आणि रिसिव्हला निगेटिव्ह, अशा पद्धतीने ते चालत असतं. इथपर्यंत काय कन्फ्युजन? इथपर्यंत काही कन्फ्युजन, काही प्रश्न, काही शंका, काही कुशंका कुठली असेल तर शेअर करा. ओके. तर काही नाहीये असं, कुशंका नाहीये असं समजून मी पुढे कंटिन्यू करतो. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो येतो आपला, की आयसोटोप्स म्हणजे काय. आयसोटोप्स म्हणजे काय, तर आयसोटोप्सला आपल्याला कशाने डिनोट करायचं किंवा आयसोटोप्स कशाला म्हणतात, तर ते आपण आता पुढे बघणार आहोत.
आता आपण मगाशी बघितलं होतं की ऑक्सिजन आहे, समजण्यासाठी घेतोय स्क्रीनवरती. ऑक्सिजन आहे. हा जे इमेज आपल्याला स्क्रीनवरती मी जी डायग्राम शेअर केलेली आहे, ती डायग्राम आहे एलिमेंटची, नाव आहे ऑक्सिजन. आता याचा ॲटॉमिक नंबर, जसं आपण मगाशी म्हटलं की ॲटॉमिक नंबर हा लेफ्ट साइडला खालच्या बाजूला लिहितात. म्हणजे O आहे, Oच्या लेफ्ट साइडला खालच्या बाजूला ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे 8 लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला त्याचा नेम ऑफ एलिमेंट आणि ॲटॉमिक मास नंबर लिहिलेला आहे. तर तो किती आहे? 15.999 म्हणजे इज इक्वल टू 16. तर हे झालेलं आहे त्याचं ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर. तर इथपर्यंत काही कन्फ्युजन नाही असं मी गृहीत धरतो आणि पुढच्या स्क्रीनला मी नेक्स्ट स्लाइड शेअर करतो. आता आपला विषय आहे परत जरा थोडंसं क्लॅरिफिकेशन. सिम्बॉल ऑक्सिजन, ॲटॉमिक नंबर 8 असतो. ॲटॉमिक मास ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास हे 16 आहे, म्हणजे 999 इज इक्वल टू 16. तर ह्या झाला ऑक्सिजनच्या बद्दल. पुढचा जो विषय आहे तो आपण घेतोय आयसोटोप्स म्हणजे काय. आयसोटोप्स म्हणजे काय, व्हेरी क्लिअरली आणि खूप व्यवस्थितपणे आपल्याला शिकून घ्यायचंय की आयसोटोप्स म्हणजे काय असतात आणि आयसोटोप्स कशाला म्हणतात. आयसोटोप्स कशाला म्हणतात. आयसोटोप्स आर टू डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम सबस्टन्सेस. म्हणजे काय की दुसरं तिसरं काही नसून हे वेगवेगळ्या सबस्टन्सचे, म्हणजे वेगवेगळे फॉर्म हे असतात एकाच सबस्टन्सचे, म्हणजे C12, C13, C14. आणि आयसोटोप्स हे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स जर असतील तर त्याचं न्यूक्लियस हे अनस्टेबल असते, ते डिकम्पोज होतात फास्ट स्पॉन्टेनियसली. आता डेफिनेशन काय सांगते, सेम एलिमेंट हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट ऑफ न्यूट्रॉन्स. तर या डेफिनेशनला आपण म्हणतो आयसोटोप्स. आता हिला जर सोपं करायचं सांगितलं आपण, सेम ॲटॉमिक नंबर असतो, सेम ॲटॉमिक नंबर, काय सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. आता आपण मगाशी जसं म्हटलेलं आहे की कार्बनचा C लिहिला, खाली आपण ॲटॉमिक नंबर लिहितो. आता या सगळ्या Cचं जर आपण बघितलं तर याच्या खाली ॲटॉमिक नंबर लिहिलेला आहे, जो 666 असं लिहिलेला आहे. तो दॅट इज द ॲटॉमिक नंबर. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. डिफरंट मास नंबर बिकॉज ऑफ न्यूट्रॉन्स कमी जास्त होतात, त्याच्यामुळे तो मास नंबर चेंज होतो. आणि तो मास नंबर काय आहे? 12, 13 आणि 14 असा तो आहे. म्हणजे कार्बन एकच आहे. या एका कार्बनचे वेगवेगळे आयसोटोप्स तयार होतात. आपल्याला 2 कन्सेप्ट ह्या शिकायच्या आहेत. एक आयसोटोप्स आणि दुसरी आयसोबार. एक आयसोटोप आणि दुसरी आयसोबार. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. तर आता आयसोटोप्स आणि आयसोबार मधला डिफरन्स आपण करू. पुढे जाऊ तसं करतोय एक टॉपिक कव्हर. पण आता फोकसचा मुद्दा आहे की आयसोटोप्स म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं आहे की एकच हे आहे, मॉलिक्यूल आहे, एकच एलिमेंट आहे, ॲटम आहे. त्याच्यामध्ये काय असतं की 3 वेगवेगळे आयसोटोप्स त्याचे तयार झालेले आहेत आणि आयसोटोप्स तयार फक्त आणि फक्त मास नंबर चेंज झाल्यामुळे होत असतात. आता हे झालं इथपर्यंत. मग याचा त्याच्या केमिस्ट्रीवरती काय फरक पडतो? म्हणजे आता त्याचा स्ट्रक्चरली त्याच्यात चेंज झाला, त्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण ॲटॉमिक मास नंबर चेंज झाला, हे त्याचा विषय झाला. पण त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये काय चेंज होतं? तर त्याच्या प्रॉपर्टी आयसोटोप्स आर ऑफ 2 डिफरंट फॉर्म्स ऑफ सेम सबस्टन्सेस, हे आपण शिकलेलो आहे. आता आयसोटोप्सला सेम केमिकल प्रॉपर्टीज असतात. आयसोटोप्सला सेम केमिकल प्रॉपर्टीज असतात, पण फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. महत्वाचा मुद्दा, लक्षात ठेवण्याचा मुद्दा. आयसोटोप्सला सेम केमिकल प्रॉपर्टीज असतात, पण आयसोटोप्सला वेगवेगळ्या
फिजिकल प्रॉपर्टीज असतात. आयसोटोप्सला सेम केमिकल प्रॉपर्टीज असतात, पण आयसोटोप्सला वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या असतात. इथपर्यंत आपलं झालं आयसोटोप्स झालं. आता आपण बघितलं C12, C13, C14 हे कार्बनचे आयसोटोप्स आहेत. आता याच्यामधला जो C14 आहे हा यूज केला जातो. याच्यावरती प्रश्न हा आयोगाने विचारलेला आहे. गतवर्षीच्या काही वर्षींच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो मिळेलच. तो असा आहे की कार्बन डेटिंग टेक्निक्स म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं जर एज मोजायचं असेल तर त्याच्यासाठी कार्बन डेटिंग ही पद्धती वापरल्या जाते आणि कार्बन डेटिंग या पद्धतीमध्ये कार्बनचा C14 हा आयसोटोप वापरला जातो. आता त्याचा विषय असा आहे की C14 हा जो आयसोटोप आहे हा ऍटमॉस्फिअर मध्ये सापडतो इन द फॉर्म ऑफ CO2 त्याच्यामध्ये तो सापडतो आणि प्लांट त्याला युटिलाइज करतात दॅट CO2 फॉर द फोटोसिंथेसिस आणि तो CO2 फोटोसिंथेसिस साठी उपयोगी त्याचा येतो. आणि अॅनिमल जे आहे ते डिपेंडेंट आहेत प्लांट वरती त्याच्या फूड साठी त्यांच्या गरजेसाठी. सो अॅनिमल सुद्धा कार्बन 14 घेत असतात इनडायरेक्टली. डायरेक्टली प्लांट पासून जर नाही घेतला तर इनडायरेक्टली घेतात. मग काय होतं की ते जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम किंवा एखादा अॅनिमल मरतो तर त्याच्या बॉडी मधलं कार्बन 14 जो आहे ते डिक्रीज व्हायला चालू होऊन जातं. तर त्या डिक्रीज होण्याच्या याच्यावरनं त्याची हाफ लाईफ काढली जाते, अर्धी लाईफ काढली जाते आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की कार्बन डेटिंग वरनं आपल्याला त्याचा जर रेशो काढला कार्बन 12चा आणि कार्बन 14चा तर आपल्याला त्याचं एज कळू शकतं आणि ते मेथड वापरतात आणि या मेथड वरती आपल्याला प्रश्न हा आलेला आहे. हे झालं कार्बन डेटिंगच्या संदर्भात आणि आयसोटोप्सच्या संदर्भात. आता या व्यतिरिक्त सर्वात म्हणजे वेगळं असं उदाहरण आहे की याच्या उलट हे झाले आयसोटोप्स. आता आयसोबार्स म्हणजे काय? आता आपण बघितलं की मास नंबर सेम. आता आयसोटोप मध्ये काय होतं की ऍटॉमिक नंबर सेम होता, मास नंबर वेगळा होता. आयसोटोप्स मध्ये काय असणार आहे? ऍटॉमिक नंबर डिफरंट असणार आहे आणि मास नंबर सेम असणार आहे. आता जर मास नंबर सेम आहे आणि ऍटॉमिक नंबर जर डिफरंट आहे तर त्याला म्हणतो आपण आयसोबार्स. ऍटॉमिक नंबर जेव्हा डिफरंट होतो त्याला म्हणतो आपण आयसोबार्स. ऍटॉमिक नंबर ज्या वेळेस डिफरंट होतो त्याला म्हणतो आपण आयसोबार्स. ऍटॉमिक नंबर जेव्हा डिफरंट होतो त्याला आपण म्हणतो आयसोबार्स. आता पुढचं आणखी समजण्यासाठी आयसोटोप्सचं उदाहरण मी घेतलेलं आहे. ऍटॉमिक नंबर सेम आहे आणि ऍटॉमिक नंबर ऍटॉमिक मास जे आहे त्याचं चेंज झालेलं आहे 1 2 3. तर हे प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटॅनियम हे जे आहेत तर हे सर्वात जास्त म्हणजे आयसोटोप्स असलेले आहेत आणि इफेक्टिव्हली वापरले जाणारे आयसोटोप्स या ठिकाणी आहेत. आता आपण जे बघत होतो तो पुढचा विषय आहे की आयसोटोप्स. आता हा हायड्रोजन एच असल्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हे समजायला सोपं जातं म्हणून हे परत मी एक उदाहरण शेअर केलेलं आहे की याच्यामध्ये आयसोटोप्स मध्ये काय असतं की ऍटॉमिक नंबर हा सेम असतो आणि ऍटॉमिक मास नंबर हा चेंज होतो. पण आयसोबार्स मध्ये एक्झॅक्टली उलट होतं की ऍटॉमिक मास हा सेम असतो आणि ऍटॉमिक नंबर हा चेंज होतो. तर त्याच्यामध्ये काय होते की ते डिफरंट म्हणजे ॲटॉमिक नंबर चेंज झाला म्हणजे थोडक्यात ॲटमच बदलून गेलेला आहे. तर हे सगळं होऊन जातं. आता याच्यामध्ये आयसोटोप्समध्ये काय असतं की महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा आहे. महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा आहे. महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा आहे की आयसोटोप्समध्ये केमिकल प्रॉपर्टी चेंज होत नाही, पण फिजिकल प्रॉपर्टी ह्या चेंज होत असतात. पण या उलट असं आहे की जेव्हा आपण आयसोबार्सला बघतो याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टी चेंज होतात आणि फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा चेंज होतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आयसोटोप्स आणि आयसोमर्सचा डिफरन्स. आयसोटोप्स आणि आयसोमर्सच्या डिफरन्समध्ये महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये आयसोटोप्समध्ये फक्त आणि फक्त केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत आणि फिजिकल प्रॉपर्टी चेंज होतात. पण आयसोबार्समध्ये केमिकल आणि फिजिकल दोन्हीही प्रॉपर्टी चेंज होतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
त्याच्यानंतर आपण मॉलिक्यूल म्हणजे काय असा एक शब्द आपल्या पुढे येऊ शकतो. व्हॉट इज मॉलिक्यूल? त्याच्या पुढे आता आपण ॲटमच्या थोडंसं पुढे गेलं, तर जसं-जसं पुढे जाऊ तसे-तसे आपण कंपाउंड पर्यंत जाणार आहोत. पण ती प्रोसेस एवढी सहज नाही, की चला लगेच उठले आणि कंपाउंड पर्यंत गेले, असं नाही. इट टेक्स टाईम. तर आपल्याला बेसिक संज्ञा, बेसिक नॉलेज येत आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता पुढचा प्रश्न असा आहे, की व्हॉट इज मॉलिक्यूल? कन्सेप्ट ऑफ मॉलिक्युलर वेट आणि मॉलिक्युलर मास हे काय असते? ते हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे बघायचं आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट आणि मोल काय असतं? द ॲटॉमिक वेट ऑर मॉलिक्युलर वेट रिप्रेझेंटेड करतात ग्रॅम्समध्ये. म्हणजे काय असतं, की मॉलिक्युलर वेट हे दुसरं-तिसरं काही नसून काय असतं, की त्याला ग्रॅम्समध्ये मोजतात. समजा मॉलिक्युलर वेट ऑक्सिजनचं जर काढायचं झालं, तर ते आहे 32 ग्रॅम्स ऑफ O2 इन 1 मोल. मीन्स 1 मोल ऑफ O2. म्हणजे त्याला 1 मोल ऑफ O2 मध्ये किती असते? तर 32 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन असतो. तर हे असं आपल्याला शिकायचं आहे. तर हे पुढे कन्सेप्ट आणखी सोपी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायला लागेल, की मॉलिक्यूल म्हणजे काय? तर व्हॉट इज मॉलिक्यूल? आपण ॲटम बघितला. आता ॲटमपासून मॉलिक्यूल तयार होणार आहे. तर मॉलिक्यूल म्हणजे काय? की एकापेक्षा जास्त सेम पदार्थाचे म्हणजे एखाद्या सबस्टन्सेसचे एकापेक्षा जास्त ॲटम एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन एक त्याच्या बॉन्ड आणि त्याच्या केमिस्ट्री प्रमाणे एक कंपाउंड तयार होतो. म्हणजे मॉलिक्यूल तयार होतो. एक घटक तयार होतो. त्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल. समजा ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजन एकटा राहू शकत नाही, तर 2 येतात आणि O2 तयार होतो. तर दॅट इज ऑक्सिजन मॉलिक्यूल. समजा नायट्रोजन आहे, तर नायट्रोजन पण एकटा राहू शकत नाही. तो N2 तयार होतो. नायट्रोजन मॉलिक्यूल. समजा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, तर ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार होण्यासाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे एवढे सगळे येतात 3. त्यांचं एकत्रित येऊन ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो. पण याच्यामधले ॲटम काढले तर आपण काय होईल आता ग्लुकोजमध्ये. तर ग्लुकोजमध्ये कशाचा ॲटम असणार आहे? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन 3चा ॲटम असणार आहे. आता मॉलिक्यूल ऑफ अमोनिया जर घेतला आपण, अमोनियाचा मॉलिक्यूल घेतला, तर अमोनियाच्या मॉलिक्यूलमध्ये काय अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3. मग NH3 मध्ये काय 3 हायड्रोजन असतील आणि 1 एक N असेल. तर या सगळ्यांचं त्याला आपण म्हणूया की वेट कॅल्क्युलेट करणं. या सगळ्यांचं वेट आपण बघतो तेव्हा किंवा हे दोन्ही कंबाईन होऊन जेव्हा तयार होतो त्याला म्हणतात मॉलिक्यूल आणि एकच मॉलिक्यूल आपण बघतो आहोत आणि अनेक मॉलिक्यूल येऊन तो सबस्टन्स तयार होते. आता आपल्याला काढायचं असते मॉलिक्युलर वेट. आता आपल्याला काढायचं असते मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट दुसरं तिसरं काही नसून टोटल असते द ॲटॉमिक मास ऑफ द कन्स्टिट्युएंट ॲटम्स. म्हणजे त्यांचं कॉन्स्टिट्युएंट ॲटम जेवढे आहेत त्याचं ॲटॉमिक मास असतं. समजा मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज जर आपल्याला काढायचं झालं, तर आपल्याला काय करायला लागेल? ग्लुकोजमध्ये काय-काय आहे ते बघायला लागेल. तर समजा ग्लुकोजमध्ये कार्बन आहे, ग्लुकोजमध्ये हायड्रोजन आहे आणि ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन आहे. मग आता आपल्याला काढायला लागेल, की ग्लुकोजमध्ये किती कार्बन आहेत? म्हणजे आपल्याला ग्लुकोजचा फॉर्म्युला काय सांगतो? C6H12O6. याचा अर्थ काय, की ग्लुकोजमध्ये 6 कार्बन आहेत, 12 ऑक्सिजन आहेत आणि 12 हायड्रोजन आहेत आणि 6 ऑक्सिजन आहेत. म्हणजे 6H12O6. म्हणजे आपल्याला असं म्हणायला लागेल, की 6 इंटू 12 हायड्रोजन 12 इंटू 1 आणि ऑक्सिजन 6 इंटू 16 आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे, की याचे ॲटॉमिक नंबर काय आहेत? ॲटॉमिक मास जो आहे आपण याचा काढत असतो. तर हे आपण काढत असताना आपण तशा पद्धतीने त्याला कॅल्क्युलेट करतो. तर मग आपल्याला C6 तर त्याचा घ्यायचा, 12चा घ्यायचा आणि हे सगळं टोटल ह्याची टोटल जी होते त्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर वेट. आता हे मॉलिक्युलर वेट आपण आणखी डिटेल एक्सप्लेन करण्यासाठी स्क्रीनवरती एक इमेज शेअर करतो. सर हे आपल्याला आता कळेल. आता हे जे आहे, हा मॉलिक्यूल जो आहे, हा आहे पण कॅल्क्युलेटिंग द मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर. आता वॉटरमध्ये काय-काय येतं? सगळ्यात पहिल्यांदा असतं हायड्रोजन.
H2O. H2O. वॉटरमध्ये काय आहे? H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. H2O. हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग नंबर ऑफ मॉलिक्यूल किती आहेत हायड्रोजन मध्ये? हायड्रोजन मध्ये मॉलिक्युलर वेट काढायचं आहे आपल्याला. तर नंबर ऑफ हायड्रोजन म्हणजे मॉलिक्यूल किती आहेत? म्हणजे H2 आहेत आणि O1 आहे. म्हणजे काय झालं की 3 टोटल मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आहेत. मग ऍटॉमिक वेट आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एका याचं ऍटॉमिक वेट किती आहे? हायड्रोजनचं किती आहे? ऑक्सिजनचं किती आहे? हे दोघांचं टोटल केलं म्हणजे टोटल मास आपल्याला मिळेल. म्हणजे एका हायड्रोजनचं जर केलं आपण 2 हायड्रोजनचं तर 1.00794 एवढं आहे. आणि त्याचं टोटल केलं म्हणजे 2 आहेत म्हणून ते 2.158 आणि खाली परत ऑक्सिजनचं तर 15 म्हणजे 16च आहे ते जवळ-जवळ 16. आता हे टोटल 18 पॉइंट हे म्हणजे वॉटरचं मॉलिक्युलर वेट एका मॉलिक्युलचं वॉटरच्या इतकं येतं. ग्रॅम्स पर मोल. तर ही झाली मॉलिक्युलर वेटची कन्सेप्ट. मॉलिक्युलर वेटची कन्सेप्ट. तर या कन्सेप्ट पर्यंत आपण बघितलेलं आहे. आता पुढे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण पिरियॉडिक टेबल बघू. पिरियॉडिक टेबल बघत असताना आपल्याला आणखी डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकता शिकता आणखी त्या ओपन होणार आहेत. एकदम चांगल्या पद्धतीने समजणार आहेत. तर हे समज असताना आपण ज्या डेफिनेशन बघितल्या इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन आहे का? आणि कन्फ्युजन नसेल तर पुढे जायला हरकत आहे का? सगळ्यांना ही इमेज दिसते. जर ही इमेज दिसत असेल तर मला थंब द्या आणि ही इमेज स्टार्ट करण्याच्या आधी एक बेसिक छोटासा रिवाइज करू आणि या टेबलवरती आपण शिफ्ट घेऊ. कारण ते जर तुम्हाला कळलं नाही तर हा टेबल पूर्णतः कळण्याच्या थोडंसं बाहेर आहे. तर आपण सगळे बघितलं आजच्या तारखेत आपण बघितलं की ॲटम असतो. ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. न्यूक्लियसच्या बाहेर रेडियस म्हणजे त्याच्या ऑर्बिट्स असतात. ऑर्बिटमध्ये पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असं ते इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन होत असते. रचना जी आहे इलेक्ट्रॉनची तर त्याच्यानुसार ते त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून हा पिरियडिक टेबल बनलेला आहे. तर हा पिरियडिक टेबल बनण्यासाठी आपल्याला काय काय शिकलो आपण आतापर्यंत ते सगळं आपल्याला लागणार आहे. आणि ते लागण्यासाठी एका सिंगल लाईन मध्ये मी फक्त रिवाइज करतो. ते असं की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनच्या ॲटमच्या आतमध्ये असलेले टोटल प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स याच्या आकडा जो असतो त्याला म्हणतो आपण एकदा प्रोटॉन्स मोजा किंवा इलेक्ट्रॉन्स मोजा याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर आणि तो डिनोट करतात झेडने. डिनोट करतात झेडने. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन जसं 6 आहे. असं असं त्याला लिहितात. दुसरं असं आहे की ॲटॉमिक मास कशाला म्हणतात? तर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या सगळ्यांचं एकत्रित अधिक केलं की ते ॲटॉमिक मास तयार होतं. पण ॲटॉमिक मास तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे मास आहे ते खूप कमी असतं, निग्लिजिबल असतं म्हणून त्याला काही ते पकडत नाहीत. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांचंच वजन त्याच्यामध्ये आलं तरी चालते. असं ते सगळं आहे. त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक मास.
आता वरच्या नंबर मध्ये किती आहेत हे बोलला येतं, खालच्या याच्यामध्ये ऍटॉमिक मास मध्ये वजन मोजतो आपण, नंबर मध्ये फक्त अंक मोजतो आणि ऍटॉमिक मास मध्ये आपण वजन मोजतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे प्रामुख्याने. हे झालं याच्यासाठी. आणि ऍटॉमिक नंबर हा ए ने डिनोट करतात आणि ते झेड ने डिनोट करतात. ऍटॉमिक नंबर हा झेड ने डिनोट करतात आणि ऍटॉमिक मास हा ए ने डिनोट करतात. आणि ऍटॉमिक मास जो मोजतात त्याला डेल्टॉन मध्ये मोजतात, DALTON. आणि पुढे जो आहे आपला पुढचा जो विषय आहे, ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट जे आहेत ते वर आणि खाली कसे डिनोट करतात ते पण आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये बघितलं आपण की ऍटॉमिक नंबर हा खाली डिनोट केला जातो आणि ऍटॉमिक मास हा वरच्या बाजूला डिनोट केला जातो. जसं आपल्या आताच्या चार्ट मध्ये पण ते तसंच दिसणार आहे, आपण ज्या पद्धतीने बोललो. आता दुसरा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बोर्स ॲटॉमिक थेअरी हे नाव लक्षात ठेवायचं. बोर्स ॲटॉमिक थेअरी यांच्या थेअरीनुसार ऑर्बिट KLMN असं रिप्रेझेंट करतात किंवा 1 2 3 4 शेल्स असं पण लिहितात. तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, याची रचना कशी आहे, या अरेंजमेंटला आपण दुसरं तिसरं काही नसून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. इलेक्ट्रॉनच्या अरेंजमेंटला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. ते इलेक्ट्रॉन कुठे असतात तर ऑर्बिटमध्ये असतात. इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिट मधल्या रचनेला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्यामध्ये 8 असतात, तिसऱ्यामध्ये 18 असतात. तर हे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आता तिसरा पुढचा प्रश्न आहे की व्हॅलन्सी म्हणजे काय. तर व्हॅलन्सी म्हणजे काय, ते एका ॲटमची दुसऱ्या ॲटम सोबत किंवा एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी आपण जेव्हा काढत असतो तर त्याची कंबायनिंग पॉवर, त्याची दुसऱ्यासोबत बॉन्ड करण्याची पॉवर, त्याची दुसऱ्यासोबत जुळून घेण्याची पॉवर, याला म्हणतो आपण व्हॅलन्सी. व्हॅलन्सी 2 प्रकारच्या असतात. एक तर ती व्हॅलन्सी पॉझिटिव्ह असते किंवा ती व्हॅलन्सी निगेटिव्ह असते. जर आपण इलेक्ट्रॉन देऊन बॉन्ड तयार करत असतो, जर आपण कोणाला काहीतरी देऊन आपण नातं जोडत असू तर त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह व्हॅलन्सी. जर आपण कोणाकडून काही घेऊन नातं जोडत असू तर त्याला म्हणू आपण निगेटिव्ह व्हॅलन्सी. जर आपण देत असू तर पॉझिटिव्ह व्हॅलन्सी, जर आपण घेत असू तर निगेटिव्ह व्हॅलन्सी. हे लक्षात ठेवायचं आहे. आता उदाहरण घेतलं तर आपण त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईडचं उदाहरण घेतलं असतं, क्लोरीनचं आणि सोडियमचं उदाहरण घेतलं असतं. तर सोडियम मध्ये काय होते की एक सोडियमची व्हॅलेंटी पॉझिटिव्ह 1 आहे व्हॅलन्सी, कारण तो एक इलेक्ट्रॉन देतो. या उलट क्लोरीनची व्हॅलिटी निगेटिव्ह 1 आहे, कारण तो एक इलेक्ट्रॉन घेतो. तर हे सगळं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं आयसोटोप्स आणि आयसोबार्स. त्याच्यानंतर आपण बघितलं आयसोटोप्स आणि आयसोबार्स. तर आयसोटोप्स मध्ये काय असतं की आयसोटोप्स मध्ये सेम ॲटॉमिक नंबर असतो. सेम ॲटॉमिक नंबर. आयसोटोप्स मध्ये सेम ॲटॉमिक नंबर पण डिफरंट मास नंबर असतो. ॲटॉमिक नंबर सेमच असतो पण त्याचा मास कमी जास्त होते. आणि त्या मास नंबर कमी जास्त झाल्यामुळे जो तयार होणारा पदार्थ आहे किंवा जो तयार होणारा सबस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो आयसोटोप्स. आयसोटोप्सचा गुणधर्म हे आहे की ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळे त्याची खासियत हे आहे की त्याच्या केमिकल प्रॉपर्टी चेंज होत नाहीत. केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत, पण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या चेंज होतात. केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत पण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या चेंज होत असतात. केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत पण फिजिकल प्रॉपर्टी ह्या चेंज होत असतात. हे झालं आयसोटोप्सचं. या व्यतिरिक्त आपण बघितलं की कार्बनचा C14 हा आयसोटोप कार्बन डेटिंग टेक्निकसाठी वापरला जातो. त्याच्याबद्दल आपण डिटेल शिकलो. त्याच्यानंतर आपण बघितलं आयसोबार्स म्हणजे काय. तर आयसोबार्स मध्ये दुसरं तिसरं काही नसून आयसोटोप्सच्या एक्झॅक्ट उलट होते. आयसोटोप्स मध्ये जे असते ते आयसोबार मध्ये नसते. आयसोटोप्स मध्ये असते की आयसोटोप्स मध्ये होतं की सेम ॲटॉमिक नंबर. आयसोबार्स मध्ये डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम ॲटॉमिक मास नंबर. आलं, मास सेम पण नंबर वेगळा. हे असं होते. आणि याच्यामुळे काय होतं की त्याच्या केमिकल आणि फिजिकल दोन्ही प्रॉपर्टी बदलून जातात. केमिकल आणि फिजिकल दोन्ही प्रॉपर्टी बदलून जातात आणि या बदललेल्या चेंज झालेल्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीला आपण म्हणतो आयसोबार्स. आयसोबार्सचं पण उदाहरण घेतलं जातं. इंडियन एक सायंटिस्ट आहे सत्येंद्र बोस. हे जे आपले सायंटिस्ट आहे साहेब, यांनी काय केलं, द पार्टिकल इन अ ॲटम इज नोन ॲज बोसॉन पार्टिकल. बोसॉन पार्टिकल त्यांच्या नावासाठी किंवा त्यांना फॅक्ट आहे ही आपण लक्षात ठेवली पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने. त्यांचं नाव देण्यासाठी बोसॉन पार्टिकल, सत्येंद्र बोस यांच्या बोसॉन पार्टिकल यांना नाव देण्यात आलेलं आहे. खूप चांगले रिसर्चर होते.
अल्प पार्टिकल जे आहेत फर्स्ट टाइम डिस्कव्हर्ड कोण केले तर रुदरफोर्ड साहेबांनी केले असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता यानंतर पुढचा विषय जो आहे आपला की आपण पुढे जे शिकलो आपण की मॉलिक्यूल म्हणजे काय, तर मॉलिक्यूल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कंबाईन ऑफ टू आर मोर ॲटम्स, एकापेक्षा जास्त ॲटम्स एका पदार्थ एका एलिमेंटचे किंवा दुसरे एकत्र येऊन जर तयार होत असेल, एकापेक्षा जास्त एकत्र येऊन तयार होत असतील तर त्याला आपण म्हणतो मॉलिक्युल्स. समजा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे 2 ॲटम्स आहेत. समजा नायट्रोजनचा आहे तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचे 2 आहेत. समजा आपलं काय अमोनिया NH3 चा असेल तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचा 1 हायड्रोजनचे 3 आहेत. आणि त्याच्यामध्ये पुढचं आपण जर घेतलं की समजा ग्लुकोज घेतलं तर ग्लुकोजचा फॉर्म्युला आपण बायोलॉजीमध्ये पण शिकलो C6H12O6. फोटोसिंथेसिस मध्ये आपण हे बघितलं होतं. तर तसं जर असेल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे की 6 कार्बनचे ॲटम आहेत, C6H12 12 हायड्रोजनचे आहेत आणि ऑक्सिजनचे 6 आहेत. अशा पद्धतीने हे होतं. मग आता या सगळ्यांचं ॲटॉमिक मास जर काढलं 6-12 ह्याचं तर याचं जे टोटल येईल हे टोटल येऊन दुसरं तिसरं काही नसेल तर ते असं त्याचं मॉलिक्युलर वेट. आणि 1 मोल ऑफ O2 म्हणजेच काय, समजा जर बघितलं तर 33 ग्रॅम ऑफ O2 झालं. याचं 1 मोल मध्ये जर काय केलं तर ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट जे आहे तेच आपण घेतो. तर ते ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट किती आहे, ते आहे 32. मॉलिक्युलर वेट ऑक्सिजनचं किती आहे 32, कारण O2 म्हणजे हे झालं आपलं O2च्या बाबतीत. एका ओचं वेट आहे म्हणजे त्याचा एका ओचा 16 नंबर येतो, म्हणजे त्याच्यामध्ये 16 × 696 होतात ते. तसं त्या पद्धतीने ते कॅल्क्युलेट केलं. म्हणजे O2 मध्ये 2 आहेत म्हणजे 16 आणि 16 32. तर ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट किती झालं 32. 1 मोल ऑफ O2 इज इक्वल टू 32 ग्रॅम ऑफ O2 मॉलिक्युल्स. 1 मोल ऑफ O2 म्हणजेच काय 32 ग्रॅम ऑफ हे. मग आता 1 मोल ऑफ CO2 असं ते कॅल्क्युलेट केलं तर तसं ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला घ्यायचं असतं. हा झाला इथपर्यंतचा भाग. आता पुढचा विषय आहे आपला दॅट इज अ पिरियॉडिक टेबल, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे. तर हे पिरियॉडिक टेबल नेमकी भानगड काय आहे, पिरियॉडिक टेबल नेमकी भानगड काय आहे. तर पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की 2-4 सायंटिस्ट आले आणि त्यांनी त्या पिरियॉडिक टेबल वरती शोध लावला. पण आपल्याला आता परीक्षेचा वेळ कन्सर्न करता आणि सगळं लक्षात घेता इतक्या खोलात त्यांनी जायचं नाही, त्याची रिक्वेन्स कशी आहे, कसं ते पिरियॉडिक टेबल पुढे आले वगैरे वगैरे, तर ते आपल्याला लागणार नाही. आपल्याला हा डायरेक्ट आता दिलेला पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तो समजून आला पाहिजे, समजला पाहिजे. तर आपण म्हटलं होतं की निसर्गतः किती मॉलिक्यूल आहेत ते 118 वगैरे आहेत, त्याच्यातले निसर्गात एवढे मिळतात ते मिळतात, त्या फॅक्ट आपण पहिल्या सेशनमध्ये कव्हर केलं पाहिजे. तर हे जे सगळे आहेत त्यांच्या ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर मध्ये एलिमेंट याच्यामध्ये बसवलेले आहेत. हे आपल्याला इथे शिकायचं आहे आणि त्या एलिमेंटलाच आपण म्हणतो ॲटॉमिक पिरियॉडिक टेबल. या पिरियॉडिक टेबलचं जर आपण लक्षात घेतलं, पिरियॉडिक टेबलचं जर आपण नीट लक्षात घेतलं तर वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमुळे त्यांनी ते दाखवलेलं आहे. तर आडवे जे असतात, आता हे खूप लक्ष देऊन ऐकायचं आहे. हॉरिझॉन्टल रो जे आहेत, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण शेअर केलेला आहे. हॉरिझॉन्टल रो जो आहेत म्हणजे आडवे जे रोज आहेत त्याला आपण म्हणतो पिरियड. त्याला आपण म्हणतो पिरियड. आपल्या डायग्राम मध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण डायग्राम छोटी असल्यामुळे दिसत नाही. स्क्रीनवरती झूम झाली का? झूम झाली असेल तर थंब पाठवा. स्क्रीनवरती इमेज झूम झाली का? येस, झाले. तर याच्यामध्ये हे बघा, इथं इथं जर बघितलं आपण, या बाजूला इथं पिरियड लिहिलेलं आहे. 1 2 3 4 7 असे आकडे दिलेले आहेत. तर हे जे आडव्या लाईन्स आहेत किंवा हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्याला आपण म्हणतो पिरियड. पिरियॉडिक टेबल त्याला म्हणतो आपण पिरियड. आणि उभ्या जे लाईन्स आहेत, उभे जे कॉलम्स आहेत त्याला आपण म्हणतो ग्रुप्स. तर आपला पिरियॉडिक टेबल जो आहे हा 7 पिरियड्स मध्ये डिवाइड केलेला आहे. 7 1 2 3 4 7 पिरियड्स मध्ये तो डिवाइड केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त 7 पिरियडच्या व्यतिरिक्त त्याला 7 पिरियडच्या व्यतिरिक्त त्याला व्हर्टिकल कॉलम जे आहेत त्याला आपण ग्रुप्स असं म्हणतो. तर व्हर्टिकल कॉलम्सला आपण ग्रुप म्हणतो. तर एकच मिनिट, माझं ते पेन्सिल मला डिसिलेक्ट करायची.
व्हर्टिबल कॉलम्सला आहेत त्याला आपण ग्रुप्स म्हणतो. तर स्क्रीनवरती मी ते ग्रुप्स दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. आता इथं जे आपण बघितलं राईट साईडला कॉर्नरला एचच्या वर इथं ग्रुप्स असं लिहिलेलं आहे. किती लोकांना ग्रुप्स दिसतंय? किती लोकांना ग्रुप्स असा शब्द दिसतोय तिथं? उभे जे उभे कॉलम आहेत त्याला आपण म्हणतो ग्रुप्स आणि जे आडवे आहेत 1 2 3 4 7 लिहिलेले त्याला म्हणतो आपण पिरियड. तर पिरियडिक टेबल हा अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे, अशा पद्धतीने लिहिलेला आहे की तो व्हर्टिकल जो असतो त्याला म्हणतो आपण ग्रुप्स आणि आडवे जे लिहिलेले आहे त्याला म्हणतो आपण पिरियड. ग्रुप आणि पिरियड्स असा तो विषय आहे. आता मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय असतं की 7 पिरियड आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. लक्षात ठेवायचं आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 7 पिरियड आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. आता हे एकदा पिरियड आणि ग्रुपचं स्ट्रक्चर लक्षात आलं की कुठला एलिमेंट कुठे आहे आणि त्याचा कलर कसा आहे त्याच्यावरून त्याच्या प्रॉपर्टीज ह्या दिसतात. तर ते आपण पुढे पुढे शिकणार आहोत. तर हे सगळं समजण्यासाठी हे सगळं लक्षात येण्यासाठी तुम्हाला किमान पिरियडिक टेबल लक्षात येणं गरजेचं आहे. इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन आहे का? जर कन्फ्युजन असेल तर क्वेश्चन मार्क आणि असेल तर थंब पाठवा पटकन. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की थोडस लक्ष इतर सब्जेक्ट पेक्षा थोडस लक्ष जास्त द्यायचं आहे. कारण आपण काही इमॅजिन करू शकत नाही. काही गोष्टीला थोड्याशा बंधनं आहेत. बऱ्यापैकी गोष्टी आपण स्क्रीनवर शेअर करून सांगतो, समजावून सांगतो किंवा दाखवतो. पण आता एखादी गोष्ट अशी असते की बॅलन्सी बघा किंवा बॅलन्सी सांगा, तर बॅलन्सी काही आता दाखवता येत नाही. तांत्रिक अडचणी आहेत. फळ्यावरती शिकवणं वेगळं आणि ऑनलाईन शिकवणं वेगळं याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे, जाणीवपूर्वक लक्षात घ्यायची आहे की कॉन्सन्ट्रेशन तुमचं जेवढं स्क्रीनवर असणार तितकं मला स्पीडअप करता येईल, तितकंच मला जास्त ताकदीनं ते शिकवता येईल. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे की स्क्रीनवर जे डायग्राम शिकवतो आणि जेव्हा मी म्हणतो की हे बघा इथे लक्ष द्या, तर त्यावेळेस तुमच्याकडनं इतक्या ताकदीनं तिथं लक्ष देणं किंवा फोकस करणं गरजेचं असतं असं मला वाटतं. अर्थातच 21 ऑगस्टची परीक्षा आणि जर 4 प्रश्न याच्यातूनच आले, वाचल्यावर कळलं की अरे हे तर आपण शिकलो होतो पण आता आपल्याला कन्फ्युजन होत आहे. तर त्यावेळेस तुम्हाला पस्तावा होऊ नये असं मला वाटते. त्यामुळे आता मन लावून लक्ष द्या. प्रश्न पुस्तकात जे आहेत किंवा जे पेपरमध्ये छापणार आहेत, त्याच्या बाहेर काही जाणार नाहीये सायन्सच्या बाबतीत. मग असं जर असताना हातातले प्रश्न आपण गमावणं किंवा हातातले प्रश्न सोडणं याला काही अर्थ नाहीये असं मला वाटतं. आणि म्हणून थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष द्या. रिप्लाय फास्ट करा. कारण तुम्ही कोणी दिसत नाहीत त्यामुळे मला थोडीशी अडचणच होते शिकवताना. पण ती गोष्टही आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, तांत्रिक गोष्टी आहेत. आता रायगडच्या लोकांना इथून पुण्यातून बसून शिकवायचं तितकं सोपं नाहीये. पण तरीही आपण तो प्रयत्न करतोय. त्यामुळे मी इमेज शेअर करतोय. त्या तितक्याच पद्धतीने तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे. येस.
काही लोकांचं म्हणणं आहे आवाज येत नाहीये. तर आता आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? जर आवाज येत असेल तर थंब पाठवा. येतोय आवाज आता? मला मेसेज आलेला की आवाज येत नाहीये. तर त्यांना आवाज येतोय का? येतोय का आवाज? रेश्मा यांचा मेसेज आलेला मला की आवाज येत नाहीये. येतोय तर सर. त्यांना आवाज येतोय का आता? एकदा कन्फर्मेशन द्या आवाजाचं, म्हणजे मग कंटिन्यू आपण पुढे सुरू करूया. आपला आवाज येत आहे सर. ज्यांना आवाज जात नसेल त्यांनी परत रिजॉईन व्हा. नेटवर्कचा इश्यू असेल ओके ओके कदाचित. सर. येस येस येस, हरकत नाही. चालेल. तर आपण पुढे कंटिन्यू करूयात की पिरियॉडिक टेबल मध्ये आपण काय गोष्टी बघतोय. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये काय डिझाईन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने हे ऑर्गनाईज केलेलं आहे तेच फक्त आपल्याला बघायचं आहे. तर आतापर्यंत आपण ज्या कन्सेप्ट शिकलो, आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या, उदाहरणार्थ आपण ॲटॉमिक नंबर बघितला, ॲटॉमिक मास नंबर बघितला, या व्यतिरिक्त आपण बघितलं की त्याची व्हॅलन्सी कशी असते आणि ह्या सगळ्या गोष्टी, मॉलिक्युलर वेट कसं असते, तर या मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट करतात, ह्या सगळ्या गोष्टी सायंटिस्टनी फोकस करून डोक्यामध्ये ठेवून हा पिरियड जो आहे, पिरियॉडिक टेबल जो आहे, हा डिझाईन केलेला आहे. आता या पिरियॉडिक टेबलच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जसं आपण म्हटलेलं की 118 एलिमेंट आहेत. आता 118 एलिमेंट आहेत इथपर्यंत ठीक आहे. तर 118 एलिमेंट मध्ये कुठले धातू आहेत, कुठले अधातू आहेत, हे सगळं एका पिरियॉडिक टेबलवरनं लक्षात आलं पाहिजे. आणि जर हा पिरियॉडिक टेबल नीट समजला तर जवळजवळ 60% 70% केमिस्ट्री नीट समजलं असं म्हणायला हरकत नाही. कारण काही नाही लक्षात आलं तर पिरियॉडिक टेबल बघता येतो. त्याच्या प्रॉपर्टी आपल्याला आठवतात. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बघितलेल्या आहे, जवळजवळ अर्धे एलिमेंट जे आहेत ते आपल्या रोजच्या वापरातले आहेत. म्हणजे आपण लोखंड बघितलेलं आहे, आपण सोनं बघितलेलं आहे, आपण सोडियम क्लोराईड मीठ बघितलेलं आहे. अशा सगळ्या रासायनिक गोष्टी ज्या आहेत केमिस्ट्रीतल्या आपण ह्या बघितलेल्या आहे. अमोनिया बघितला आहे, गॅस बघितलेले आहेत बऱ्यापैकी. जे काही रेअर एलिमेंट्स आहेत तेच आपण बघितलेले नसतात किंवा केमिस्ट्रीमध्ये जे दिसत नाहीत किंवा आपल्या घरच्या वापरात नाहीत, अशाच गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. पण बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपलं प्रिव्हियस नॉलेज, चार्ट आणि आपण शिकलेला कंटेंट, या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर डेफिनेटली आपल्याला प्रश्न सोडवता येतो. आय अश्युअर यू 7-8 मार्क्स हातातले आपण घालवू नाही. म्हणून आपण काय करायचं की हा पिरियॉडिक टेबल नीट लक्षात द्यायचा आहे. जो भाग आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा नाही, पिरियॉडिक टेबल एका दिवसात तयार झालेला नाहीये. अनेक त्याच्यावरती सायंटिस्टनी काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो पिरियॉडिक टेबल आलेला आहे. म्हणून आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, कारण आपण कोर केमिस्ट्रीचा पेपर लिहिणार नाही आहोत. आपण काय लिहिणार आहोत, तर आपण फक्त आणि फक्त एमपीएससीच्या आयोगाच्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं करणार आहोत. मग आपल्याला अप्लाइड नॉलेज पाहिजे. सायंटिफिक नॉलेजमध्ये आपल्याला फार घुसायचं नाहीये. आपल्याला अप्लाइड नॉलेज पाहिजे. 21 ऑगस्टची परीक्षा डोळ्यासमोर ठेवून. तर मग ते अप्लाइड नॉलेज घेण्यासाठी हे बेसिक टर्म आणि हे आहेत, ह्या तर आपल्याला शिकावंच लागतील. त्याला ऑप्शन नाहीये. सायन्स आहे, त्याच्यामध्ये आपण काही स्किप करू शकत नाही. म्हणून आता आपण बघितलं की पिरियॉडिक टेबल काय असतो. तर पिरियॉडिक टेबल आता समजण्याचा प्रयत्न करूयात. पिरियॉडिक टेबलची रचना कशी आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करूयात. हे नावं आपल्याला पाठ झाले तरी हरकत नाही, नाही झाले तरी फरक पडत नाही. कारण सिम्बॉल वरनं आपल्याला अंदाज येतो आणि पेपरमध्ये प्रश्न विचारताना फक्त एच असं लिहून येत नाही, हायड्रोजन असं लिहून येते, लिथियम असं लिहून येते, बोरॉन असं लिहून येते, मॅग्नेशियम असं लिहून येतं. त्यामुळे पेपरमध्ये असं येणारच नाही फक्त NgCr, Br असं अल्फाबेट वरती येत नाही. त्यांना माहिती आहे आपण केमिस्ट्रीचे स्टुडंट नाही आहोत. तर पुढे आपण शिकताना जे आडवे रोज आहेत ते आपण एच पासून जर बघितलं FR पर्यंत, तर हे जे आडवे गोष्टी आहेत, आडव्या जे आहेत, रोज जे आहेत, याला म्हणतो आपण पिरियड. आणि उभे जे कॉलम्स आहेत त्याला म्हणतो आपण ग्रुप्स. ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. मला वाटतं सगळ्यांना कळत असेल. काहीही नाहीये याच्यामध्ये. आडवे जे डॉट डॉट चौकोन जोडलेले आहेत, या चौकोनाला आपण म्हणतो पिरियड आणि उभ्या चौकोनाला म्हणतो आपण ग्रुप्स. आता एका पिरियड जर बघितला आपण, पहिला पिरियड, तर पहिल्या पिरियडमध्ये एक एच आहे आणि डायरेक्ट शेवटच्या ग्रुपमध्ये 18 ग्रुप आहेत आपले, तर शेवटच्या ग्रुपमध्ये दिसते आपल्याला HE. म्हणजे पहिल्या पिरियडमध्ये आता जर विचारलं मी प्रश्न की पहिल्या पिरियडमध्ये किती ग्रुप येतात, असा जर प्रश्न विचारला तर पहिल्या पिरियडमध्ये 2च ग्रुप येतात.
एक पहिल्या ग्रुपचा एक एलिमेंट येतो आणि दुसऱ्या ग्रुपचा 18व्या ग्रुपचा एचई येतो. तर हे 18वा पहिला एच आणि दुसरा एचई याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. याच्यामध्ये काही केमिकल इक्वॅलिटीज आहेत. मग हा पिरियडिक टेबल कशासाठी काढला? काय उद्देश होता पिरियडिक टेबल काढण्यामागचा? तर पिरियडिक टेबल काढण्यामागचा उद्देश किंवा पिरियडिक टेबल डिझाईन करण्यामागचा उद्देश होता की सायंटिस्टच्या हे लक्षात आलं की काही एलिमेंट, काही ग्रुप्स असे आहेत, काही पदार्थ असे आहेत, काही सबस्टन्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये काही कॉमन गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये एका नंबरने फरक झालेला आहे. मग आता जर आपण एच गेलंय म्हणजे HELI-BE बनवणे म्हणजे HELI-BE BC एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण कसं करायचं ते आता बघतो. तर पहिल्यांदा या 118 एलिमेंटचं क्लासिफिकेशन फक्त आणि फक्त 3 गोष्टींमुळे होईल अँड दॅट क्लासिफिकेशन विल बी द मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता याच्या डेफिनेशन आपण तिकडे बघितलेलं आहे आधीच्या सेशनमध्ये की मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय, मेटलॉइड्स म्हणजे काय. पण आता याच्या प्रॉपर्टी आपण शिकणार आहोत आणि दॅट प्रॉपर्टी विल बी द फिजिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल आणि केमिकल दोन्ही पण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण फिजिकल बघूया. मेटल जे असतात त्याचं केमिकली जर बघितलं आपण, एलिमेंट विच कंप्लीट द ऑक्टेट म्हणजे त्याचं अष्टक जे कंप्लीट करतात ते 8चा आकडा जो कोण बाय लुझिंग इलेक्ट्रॉन अँड फॉर्म अ पॉझिटिव्ह आयन आर नोन एज मेटल्स. मेटलची डेफिनेशन काय असतं की एक इलेक्ट्रॉन देतात आणि पॉझिटिव्ह आयन तयार करतात. अशा गोष्टींना आपण मेटल्स म्हणतो. ही झाली डेफिनेशन. पण आता आपल्या कामाचं काय आहे? तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या पाहिजे. अँड दॅट फिजिकल प्रॉपर्टी, मेटल्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. पहिली गोष्ट. पहिली गोष्ट, मेटल जे आहेत हे सॉलिड असतात. लोखंडाचा तुकडा, चांदीचा तुकडा, सोन्याचा तुकडा, हे सगळे जे मेटल्स आहेत हे रूम टेम्परेचरला म्हणजे 37 डिग्री टेम्परेचरला साधारणतः जे काही रूम टेम्परेचर असेल 25 ते 40च्या दरम्यान, या रूम टेम्परेचरला ते सॉलिड असतात. बरोबर? हाताने आपण त्याला स्पर्श करू शकतो, बघू शकतो, डोळ्याने दिसतात, हात लावू शकतो. तर हे जे आहेत हे सॉलिड्स असतात. मेटल हे रूम टेम्परेचरला सॉलिड असतात. पहिली प्रॉपर्टी. याला काही अपवाद असतात. याला काही अपवाद असतात. समजा पारा घेतला आपण, तर तो पारा काही रूम टेम्परेचरला स्टेबल नसतो. तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो.
पण तरी त्याला आपण काय म्हणतो की तो त्या पाऱ्याला आपण काय म्हणतो की दॅट इज अ मेटल. तर हे त्याला एक अपवाद आहे. पारा असेल, गॅलियम असेल, तर आपल्याला तेवढं खोलात जायचं नाही अपवादांच्या भाषेत. पण आपल्याला एवढं माहित पाहिजे की मेटल हे रूम टेम्परेचरला सॉलिड असतात. त्यांना आपण हात लावू शकतो. हे झालं फिजिकल. तिसरी जी स्टेप आहे, ते तिसरं जे त्याचं लक्षण आहे, काय असतं की जनरली मेटल्स जे आहेत ते लस्टरियस असतात. म्हणजे काय? लस्टर म्हणजे काय? की आता साधी गोष्ट आहे, की ते चमकतात. थोड्या एखाद्या साध्या शब्दात सांगायचं झालं, की चमकतात. लोखंडाचा पत्रा चमकतो, सोन्याचा पत्रा लाईट पडला की चमकतो. आता गंजलेला नाही घ्यायचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण, तर ते लस्टर त्यांना असतं, दॅट रिफ्लेक्ट द लाईट्स. असं आपण सायंटिफिकली म्हणू शकतो, की अशा गोष्टी ज्या लाईट रिफ्लेक्ट करतात आणि लाईट रिफ्लेक्ट करतात म्हणून त्यांना आपण असं म्हणतो, की त्यांना लस्टर आहे. आणि लस्टर आहे म्हणजेच काय, की त्या मेटल्स आहेत. हा प्रश्न, ही झाली दुसरी त्याची प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी असते त्याची मॅलिएबिलिटी. मॅलिएबिलिटीचा अर्थ असा, की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला ठोकतो, हातोड्याने ठोकणार. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखाद्या लोखंडाचा तुकडा घेतला आणि त्याला हॅमरने ठोकलं किंवा त्याच्या ठिकाणी आपण जर दुसरा नॉन मेटल घेतला किंवा आपण खडू घेतला किंवा मीठ घेतलं, तर काय होणार? तर हे आपल्याला बघायचं आहे. तर मेटलला जेव्हा मॅलिएबिलिटी असते, म्हणजे ज्याला आपण हातोड्याने जर ठोकलं, तर ते पत्र्यामध्ये कन्व्हर्ट होतं. त्याच्यापासून आपण काहीतरी बनवू शकतो. आणि हे जे बनवण्याची प्रॉपर्टी आहे, याला म्हणतो आपण मॅलिएबिलिटी. एक थिन पातळ पत्रा तयार करू शकतो आपण थोडक्यात. त्याला आपण म्हणतो मॅलिएबिलिटी. मग सगळ्यात चांगला मॅलिएबिलिटी असलेला धातू कुठला? तर तो असतो चांदी. त्याच्यानंतर असतं सोनं. सगळ्यात बेस्ट असतं सोनं. त्याचा आपण कितीही पातळ पत्रा तयार करू शकतो. सिल्वर फॉइल एक्सपेरिमेंट केला होता रुदरफोर्ड यांनी. तर तो तो हाच कन्सेप्ट आहे. तर काय असतं, की आपण त्याला मॅलिएबिलिटीचा यूज करू शकतो. मॅलिएबिलिटी त्याच्यावरती दिसते त्याला ठोकलं की. तर ही तिसरी प्रॉपर्टी झाली. चौथी प्रॉपर्टी असते की डक्टॅलिटी. व्हॉट इज डक्टॅलिटी? डक्टॅलिटी म्हणजे काय? तर मेटल जे आहे त्याला त्याच्यापासून बारीक फिलामेंट तयार करता येतात किंवा त्याच्यापासून वायर तयार करता येतात आपल्याला. तर ते जे बारीक तार आहे, तार तयार करणं थोडक्यात, याला म्हणतात डक्टॅलिटी. म्हणजे आपण कसं असतो, की बऱ्याच गोष्टीची तार तयार करतो. ॲल्युमिनियमची, कॉपरची, ते इलेक्ट्रिकसाठी वापरतात किंवा सोन्याची पण तार तयार करतात. म्हणजे त्याला इतकं बारीक करून त्याची तार तयार करू शकतो आपण. त्याला म्हणतात डक्टॅलिटी. म्हणजे 1 ग्राम जर सोनं घेतलं आपण, 1 ग्राम, तर त्याच्यापासून 2 किलोमीटर बारीक तार तयार करू शकतो आपण. 2 किलोमीटर 1 ग्राम सोन्यापासून. तर दॅट इज अ डक्टॅलिटी. तर ही जी आहे मेटलची प्रॉपर्टी आहे. ही जी आहे मेटलची प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आहे कंडक्शन ऑफ हीट. तर मेटल जर आपण एक लोखंडाची सळी घेतली आणि तिला जर गॅसवरती गरम केलं, तर दुसऱ्या हाताला आपल्याला भाजणार. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ द मेटल. तर हे जर आपण दुसरं काही घेऊन लाकडाचा तुकडा घेतला आणि तो जर जाळला पुढच्या बाजूने, तर तो जळत येईल आपल्या हातापर्यंत. पण समोरचं टोक पेटल्यानंतर आपल्या हाताला चटका लागणार नाही, भाजणार नाही. दॅट रिफ्लेक्ट दॅट त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी नाही, कंडक्शन ऑफ हीट नाही होत लाकडात. हा हा जो प्रॉपर्टी आहे, दॅट प्रॉपर्टी लाईज विदिन द मेटल ओनली. मेटलला फक्त आणि फक्त ही प्रॉपर्टी असते आणि त्याच्यामुळे मेटलला आपण म्हणतो की कंडक्टिव्हिटी, कंडक्शन ऑफ हीट ही मेटलमध्ये शक्य आहे. तर त्याला म्हणतो आपण कंडक्टिव्हिटी. तर ही एक प्रॉपर्टी आहे. आता तुमच्यासाठी एक उदाहरण असं आहे, की आपण जसं म्हटलं, की हीट कंडक्टिव्हिटीची कॅपॅसिटी जी आहे, ती आपल्या याच्यामध्ये असते, मेटल्समध्ये असते आणि आपण म्हणतो, की पारा जो असतो, पारा हा गुड हीट कंडक्टिव्हिटी असलेला पदार्थ आहे. मग तो रूम टेम्परेचरला पातळ होतो. बरोबर? म्हणून आपल्या जे थर्मामीटर्स असतात, थर्मामीटर म्हणजे डॉक्टरकडे जे थर्मामीटर असतात, त्याच्यामध्ये टेम्परेचर मोजण्यासाठी पाऱ्याचा उपयोग केला जातो. डॉक्टरकडे असलेल्या थर्मामीटरमध्ये टेम्परेचर मोजण्यासाठी पाऱ्याचा उपयोग केला जातो. कारण गुड कंडक्टिव्हिटी ऑफ हीट ते असतात. कारण ते व्यवस्थित बॉडी टेम्परेचरला आले की त्याची हीट कंडक्ट करतात एका मॉलिक्यूल पासून दुसऱ्या मॉलिक्यूल पासून आणि त्याचं एक्सपान्शन होतं त्या पाऱ्याचं आणि तो वर चढतो.
ट्यूब मधनं, आणि म्हणजे मग ते किती टेम्परेचर आहे ते रिफ्लेक्ट होतं. सो गुड कंडक्टिव्हिटी ऑफ हिट असल्यामुळे मर्क्युरी म्हणजे पारा याचा उपयोग डॉक्टरच्या वापरणाऱ्या थर्मामीटरमध्ये त्याचा उपयोग केला हा जातो. त्याच्यानंतर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, मेटल मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. फिटिंग जे असते घरामधली त्याच्यामध्ये आपण कॉपर वायर वापरतो किंवा वेगवेगळ्या मेटलच्या वायर वापरतो, असं आहे ते. आता हे झालं ते. त्याच्यानंतर आहे की त्याला हार्डनेस असतो. मेटल हे हार्ड पण असतात, कडक असतात नेचरमध्ये. बट काही मेटल जे असतात, अल्कली मेटल जे असतात, ते तेवढे हार्ड नसतात आणि सॉफ्ट असतात. कॅन कट इन टू पीसेस, आपण त्याला चाकूने कापू पण शकतो, असे पण मेटल असतात. म्हणजे सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे मेटल जे आहे ते आपण कापू शकतो. दुसरं आहे की मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट. जनरली मेटल्सला खूप हाय मेल्टिंग पॉइंट असतो. मेटल्सला खूप हायलिंग पॉइंट असतो. आता या सगळ्या प्रॉपर्टी जेव्हा आपण मेटलच्या डिस्कस करतो आहे, तर यासोबत मेटलला काही अपवाद असतात. जसं आपण मगाशी बघितलं एक अपवाद, की मेटलला एक अपवाद असा असतो की लिक्विड असतो पारा. हा एक अपवाद आहे, त्याची स्टेट आहे. मेटल हा रूम टेम्परेचरला सॉलिड असतो, पण पारा हा असतो. तसंच मेटलला हार्डनेस असतो, पण त्याला अपवाद पण आहे. सोडियम अल्कली मेटल जर घेतले आपण, तर त्याला तसा अपवाद असतो. तर ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर असतो की त्याला बॉइलिंग पॉइंट असतो, मेल्टिंग पॉइंट असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि तो बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग टाइम खूप हाय असतो. म्हणजे 3000 डिग्री सेल्सिअस वगैरेच्या पुढे, 100 डिग्री सेल्सिअसला तर ती गोष्टही घेत नाहीत. असं काही फार कमी मेटल्स आहेत, म्हणजे पोटॅशियम सारखे, की ते 100 डिग्रीला मेल्ट होतात. नाही तर बाकीचे तर 3000 आणि 1500, म्हणजे लोखंडाचं जरी घेतलं तर 1533च्या पुढे. तर असं हे सगळे मेल्टिंग पॉइंट्स असतात. आता दुसरं आहे की सोरोनेस, हा एक महत्वाचा आहे. जेव्हा आपण मेटलला हातोड्याने ठोकतो तर ते साऊंड तयार करतात. आलं लक्षात? म्हणजे आपला घंटीचा आवाज जो असतो, तर तो जो साऊंड प्रोड्यूस करण्याची कॅपॅबिलिटी आहे, तो विशिष्ट साऊंड जो आहे, दॅट इज ओनली इज विथ मेटल्स, अँड दॅट प्रोडक्शन ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज द सोरोनेस. दॅट सोरोनेस साऊंड इज बिकॉज ऑफ दॅट मेटल्स. तर हे एक त्याची प्रॉपर्टी आहे. इथपर्यंत आपण मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज शिकलो. पुढच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत व्हॉट आर द मेटल्सच्या डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ केमिकल प्रॉपर्टीज. पुढच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण व्हॉट आर मिनरल्स अँड देअर ओअर्स, त्याच्या त्या मिनरल्स कुठले कुठले आहेत, त्याच्या खाणी कुठल्या आहेत, ते पण आपण बघणार आहोत. आणि नंतर बघणार आहोत कम्प्लिटली आपण कार्बन, विच इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यामध्ये आपण सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड हे सगळं आपण शेअरिंग करणार आहोत. आणि त्याच्यावरनं येणारे प्रश्न हे सुद्धा आपण बघणार आहोत. अल्कोहोल्स म्हणजे काय, अल्कलाइड्स म्हणजे काय, कीटोन्स म्हणजे काय, ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, सॉल्ट म्हणजे काय, हाय कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट म्हणजे काय, हे सगळं आपण कंपणार आहोत. आणि हे सगळं बेसिक संपल्यानंतर देन वी विल कम टू द केमिकल रिएक्शन्स. तर त्या केमिकल रिएक्शन आपण संपल्या की मग आपण पुढचं, म्हणजे जवळजवळ केमिस्ट्री आपली तेव्हा संपूनच जाईल. द केमिकल रिएक्शन वन्स वी कम्प्लिटेड. तर मग आपण शेवटचा जो येतो की हाफ लाईफ पिरियड केमिस्ट्रीचा, न्यूक्लिअर जे केमिस्ट्री आहे त्याच्या संदर्भात. म्हणजे एकदा हे जनरल सायन्स मधलं न्यूक्लिअर केमिस्ट्री आपण शिकलो की तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा फरक, म्हणजे त्याचा यूज होईल. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असू द्या किंवा बाकीची जी टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो स्पेशल टॉपिक येतो त्यातला करंट मधला, तर ते प्रश्न समजायला किंवा त्याचं अंडरस्टँडिंग व्हायला हे बेसिक अंडरस्टँडिंग काम येईल आणि त्याच्यावरनं ते प्रश्न सोडवता येतील. तर हा होता सगळा आजचा भाग. या ठिकाणी आपण बऱ्यापैकी बेसिक टर्म्स आजही कव्हर केलेले आहेत. या ओघाने 2 प्रश्नही डिस्कस केलेले आहेत. इथपर्यंत मी आता थांबतो. पुढचा भाग पुढच्या सेशनमध्ये. सो एवढ्या ताकदीने तुम्ही विकेंडला ऐकून घेतलं, मन लावलं, आणि तुमच्या वयात खरंच मन लावणं कठीण काम असते, पण तुम्ही लावलं. धन्यवाद तुमचा.